नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिल या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 7-8 प्रकारच्या वेगवेगळ्या पदांसाठी ते जाहिरात निघालेली आहे. त्यापैकी एक पद असणार आहे स्टाफ नर्ससाठी. एक पद इथे विद्यार्थी मित्रांनो परमनंट भरतीमध्ये करून घेतलं जात आहे. तर या भरतीबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्ही एकही माहिती इथे मिस करू शकणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तरच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित समजणार आहे. हे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. ही माहिती सर्व हिंदीमध्ये, तुम्हाला मी सर्व माहिती मराठीमध्ये संक्षिप्त रूपात सांगणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची सुरुवातीची तारीख आहे 12/5/2025 पासून 1 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहून घेऊ शकता 7या क्रमांकाचं पद आहे नर्स स्टाफ नर्स पदासाठी ते पद भरती करून घेतली जात आहे आणि भरती परमनंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्तमानमध्ये एक विद्यार्थी ते फॉर्म भरू शकणार. ज्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या शिक्षणामध्ये बॅकलॉग लागलेले ते विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतील, पण त्यांनी पोटाकडून ते फॉर्म भरायचं नाही, तरी त्यांना इथे घेतलं जाणार नाही. म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्यांसाठीच ते एक जागा करून घेतली जात आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एज्युकेशन कुठल्या लागणार आहे तर स्टाफ नर्स मध्ये तुम्हाला HSC 10वी+2 म्हणजे 12वी नर्सिंग और मिडवायफरमेंट डिप्लोमा, म्हणजे तुमचं नर्सिंग किंवा मिडवायफरमेंट डिप्लोमा असलं पाहिजे. 3 वर्षाचा तुमचा हा डिप्लोमा असला पाहिजे. त्याच्यासोबतच किंवा नर्सिंग में BSc अथवा नर्सिंग में ई प्रमाणपत्र के साथ अस्पताल में 3 साल का अनुभव, म्हणजे तुमचं हॉस्पिटल 3 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे अनुभव लागणार आहे. त्यानंतर पगार असणारा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे पाहून घ्या. लेवल 7 स्तर 7चे पेमेंट असणार आहे. तुम्हाला बेसिक पेमेंट 44,900 रुपये विद्यार्थी मित्रांनो इथे दिले जाणार आहे आणि त्यासोबतच 53% त्यांचं DA असं भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं 53% म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त तुम्हाला 23,797. टोटल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 68,697 रुपये दरमहा इथे पेमेंट विद्यार्थी मित्रांनो दिले जाणार आहे. यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अधिक भत्ते पण दिले जाणार आहेत. ते कशा प्रकारे तर याच्यामध्ये परिवहन भत्ता, राहण्यासाठी भत्ता, लाईट सिलेक्शन भत्ता, व्यावसायिक भत्ता असे सर्व भत्ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे दिले जाणार आहे. त्यानंतर असणार आहे तुमचं एज लिमिट. नर्स यासाठी 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता. तुमची जन्मतारीख असली पाहिजे 1/4/1995 पासून 2007 पर्यंतचा विद्यार्थी इथे फॉर्म भरला आहे. 2007च्या नंतरचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकणार नाही. तुम्ही इथे 30 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म भरू शकता. त्यानंतर एज रिलॅक्सेशन असणार आहे. OBC साठी 3 वर्षे, ST साठी 5 वर्षे, अनारक्षित किंवा EWS साठी 10 वर्षे, NCL साठी 13 वर्षे, SC ST साठी 15 वर्षे, DP 1984 साठी 5 वर्ष, DODPDK साठी 5 वर्ष. अशा प्रकारे तुम्हाला एज रिलॅक्सेशन विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटेल. त्यानंतर तुमची चयन प्रक्रिया म्हणजे तुमची सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे केलं जाणार आहे तर इथे पाहून घ्या. 8व्या क्रमांकाचं पद स्टाफ नर्स असणार आहे. तुम्हाला इथे ऑनलाईन परीक्षा इथे द्यावी लागणार आहे. त्यासोबत तुम्हाला प्रारंभिक परीक्षा, उन्नत परीक्षा, त्यासोबत तुम्हाला इंटरव्ह्यू एक द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे तुमची एक ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्यासोबत तुमचा एक इंटरव्ह्यू इथे घेतला जाणार आहे. अशा प्रकारचं तुमचं ते सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आणि ही ऑनलाईन परीक्षा तुमच्या एज्युकेशन बेसवरच तुमची टेक्निकल सब्जेक्टवरची एक्झाम घेतली जाणार आहे. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्ही ही वेबसाईट असणार आहे www.npcarers.co.in. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी 12 एप्रिल 2025 पासून ते 1 एप्रिल 2025 पर्यंत मध्ये ते ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 150 रुपये ही फीस जे लागणार आहे ते वैज्ञानिक सहाय्यक B या पदासाठी लागणार आहे आणि बाकीच्या सर्व पदासाठी 100 रुपये इतकी फीस लागणार आहे. आणि त्यामध्ये महिला आणि ST SC विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे फीस लागणार नाही. अशा प्रकारची परीक्षा फीस इथे आकारली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही पदभरती निघालेली आहे. NPCL मध्ये परमनंट पदभरती निघालेली आहे. मला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. आता सर्व माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अशा प्रकारे तुमचे ते सिलेक्शन होणार आहे. सर्व माहिती तुम्हाला या व्हॉट्सअपवर भेटणार. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये पाहून घ्यायची आहे. अशा डेली अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इंडियाला क्लिक करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.